तुमचं सर्वांचं आपल्या केमिस्ट्री स्टडीमध्ये स्वागत आहे. आज आपण फिजिकलचा पार्ट बघणार आहे. ॲक्च्युली मला याच्यावरती कमेंट आली होती की तुम्ही फिजिकल घ्या असं. तुमचा हा MSCला फर्स्ट इयरला सेकंड सेमिस्टरचा सब्जेक्ट आहे. ठीक आहे, म्हणजे फर्स्ट सेमिस्टरला पण आहे, मी ते पण घेईल. पण तुम्हाला हे आधी मला हे सांगितलं की केमिकल कायनेटिक्सवर घ्या, म्हणून मी केमिकल कायनेटिक्सवर स्टार्ट केले. ओके, आता चला तर आपण स्टार्ट करूया. कसे क्वेश्चन विचारले तर मी फक्त क्वेश्चन आन्सर कसे विचारले तर आतापर्यंत कसे विचारलेले आहेत तेवढंच घेणार आहे मी. ठीक आहे, आता तुमचा टॉपिक आहे केमिकल कायनेटिक्स. हा तुम्हाला आय थिंक 22 मार्क्सला आहे वाटतं हे चॅप्टर. त्यात एक मिनिट दाखवून देते की त्याचं असेल की CS210 कोड आहे त्याचा मला. ठीक आहे, आता केमिकल कायनेटिक्स म्हणजे काय तुम्हाला फक्त हे थेरीमध्ये आहे. जस्ट तुम्हाला फक्त इंट्रोडक्शन म्हणून मी हा पार्ट आधी समजावून देते. मग आपण जे पण आहे ते आपण रिॲक्शन वगैरे बघणार, डेरिव्हेशन बघणार. ठीक आहे, याच्यामध्ये डेरिव्हेशन वगैरे जे असते तुम्हाला फिजिकल केमिस्ट्रीमध्ये. आणि हो, घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही, एकदम सिम्पल डेरिव्हेशन आहे. ठीक आहे, चला आता आपण स्टार्ट करूया. द केमिकल कायनेटिक्स तुम्ही चॅप्टर्स बघता तर केमिकल कायनेटिक्स म्हणजे काय ते तुम्हाला माहिती हवं. म्हणजे रेट ऑफ रिॲक्शन ॲज वेल ॲज विच फॅक्टर इज अफेक्ट ऑफ द रेट रिॲक्शन, त्यालाच तुम्ही केमिकल कायनेटिक म्हणता. जशी पण तुमची रेट ऑफ रिॲक्शन कुठली पण असेल, कुठली पण रिॲक्शन तुम्ही घ्या, सिम्पल कुठली पण रिॲक्शन घेतली. आता एखादी रिॲक्शन घेतली तुम्ही A+B, देन घेऊ तुम्हाला प्रोडक्ट मिळणार, रिॲक्टरपासून प्रोडक्ट मिळणार. म्हणजे ही कुठली पण रिॲक्शन असेल तुमची, जस्ट कुठली पण रिॲक्शन असू द्या, ती रिॲक्शन घेतल्यानंतर काय होणार तुमची की ज्या ह्या तुम्ही ही रिॲक्शन स्टडी करणार ना, त्याला कुठला फॅक्टर अफेक्ट करतो आहे रेट ऑफ रिॲक्शनला, त्यालाच तुम्ही केमिकल कायनेटिक्स म्हणतात. ठीक आहे, आता रेट लॉ आणि रेट कॉन्स्टंट म्हणजे काय ते बघून घ्या. हा थेरी पार्ट आहे, तुम्ही फक्त जस्ट इंट्रोडक्शन म्हणून हा पार्ट लक्षात ठेवा. ठीक आहे, आता रेट ऑफ रिॲक्शन इज प्रोपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे जी पण तुमची रेट ऑफ रिॲक्शन असणार आहे ती प्रोपोर्शनल टू द, तुम्हाला सगळ्यांना माहिती K इक्वल टू रेट ऑफ रिॲक्शन जे पण दिले असते. रेट म्हणजे काय तुमचा K असतो, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द A×B. तुम्ही जस्ट असं राईट डाऊन करतात, बरोबर की नाही. तर तो कशावर इंडिपेंड ऑफ द कॉन्सन्ट्रेशन पण डिपेंड ऑन द टेम्परेचर. त्याच रिॲक्शन तुम्ही काय बोलता रेट ऑफ, म्हणजे काय होतं की रेट ऑफ रिॲक्शन इज टू द प्रोपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टंट इज राईट. जस्ट एक्झाम्पल घेतलं आहे, द रेट ऑफ रिॲक्शन इज प्रोपोर्शनल टू द, म्हणजे हे डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे सर्वांना माहिती आहे. बघा तुम्ही रिॲक्टंट कुठले कुठले घेतले, A आणि B घेतला आहे. म्यू इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द K, म्हणजे काय कॉन्स्टंट बोलली मी अगोदर. रिॲक्टंट A असेल, रिॲक्टंट B असेल, कॉन्सन्ट्रेशन ऑफ द. ठीक आहे, इज इक्वल टू द K म्हणजे काय रेट कॉन्स्टंट. आता बघा कोइफिशियंट ऑफ द K इट इज कॉल्ड ॲज द रेट कॉन्स्टंट म्हणणार आहे फॉर दिस रिॲक्शन ऑफ द. आता ह्या रिॲक्शनमध्ये काय होतं, इंडिपेंडंट ऑफ द कॉन्सन्ट्रेशन पण डिपेंड ऑन दी टेम्परेचर. ठीक आहे, तुम्हाला आता ह्या फक्त इक्वेशनचं तुम्हाला थेरी, म्हणजे जे तुम्ही इक्वेशनमध्ये करताय तेच तुम्हाला थेरी पार्टमध्ये राईट डाऊन करायचं आहे. दिस इज म्हणजे त्याच रिॲक्शनला तुम्ही काय करता, एक्सपेरिमेंटली डिटरमाइन केले इक्वेशन. इट इज कॉल्ड ऑफ द रेट ऑफ रिॲक्शन, रेट लॉ ऑफ रिॲक्शन. द रेट ऑफ रिॲक्शन इज एक्सप्रेस ऑफ द रिॲक्शन इन फंक्शन ऑफ द कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे फंक्शन ऑफ कॉन्सन्ट्रेशन तुम्ही करा A, B, C, D वॉट एव्हरचे पण जेवढे पण रिॲक्शन दिले असतील ते रिॲक्शन तुम्ही जस्ट म्हणजे जस्ट ऑल प्लेसेस तुम्ही कॉन्सन्ट्रेशन ऑफ द लिहू शकता. द रेट ऑफ द टर्म्स ऑफ द पार्शियल P1 इक्वल टू RT दिलेलं आहे. हे सगळ्यांना माहिती आहे, इक्वेशन सगळ्यांना माहिती आहे, बरोबर की नाही, RT जे. आणि इन दिस केस ऑफ द तुम्ही असं राईट डाऊन करू शकता, म्हणजे PA म्हणजे तुम्हाला तेच राहायचं आहे की फंक्शन ऑफ जे पण दिलं आहे ते लिहायचं. ठीक आहे, रेट ऑफ रिॲक्शन इज डिटरमाइंड. कसं तुम्ही जसं एक्झाम्पल घेतलं आहे, आता एक्झाम्पल घेऊन त्यांनी दाखवलं की तुम्हाला हायड्रोजन आणि Br मॉलिक्यूल दिले आणि त्याची सिम्पल स्टेरिओकेमिस्ट्री दाखवायची. 2 मॉलिक्यूल ऑफ द हायड्रोजनचे घेतले, 2 मॉलिक्यूल ऑफ द Br2 घेतला, म्हणजे आता जर 2 असतील तर काय टॉईस तुम्ही पुढे लिहिणार HBr गॅसेस. ठीक आहे, आणि बट रेट लॉ ऑफ द कॉम्प्लिकेटेड, तो तुम्ही रेट लॉ ऑफ कॉम्प्लिकेटेड हे तुम्हाला जस्ट इक्वेशन आलेलं आहे, तुमचं फायनल आन्सर आलं आहे की तुम्ही असं हे कॉम्प्लिकेटेड तुम्हाला इझिली लक्षात असेल. फक्त काय आहे की कोइफिशियंट दिलेलं आहे आणि आधी तुम्ही ही रिॲक्शन राईट डाऊन केली, जे पण दिले ते H2Br2 2 आणि Br2 आणि HBr. ठीक आहे, आणि हे तुम्हाला एवढं विचारलं नाही जाणार, पण हा जो आहे ना तो पुढे तुम्हाला प्रूव्ह करायला लावलेला आहे. मी तो पुढे तुम्हाला सांगणारच आहे कसं राईट डाऊन करायचं आहे. ठीक आहे, आता मेन पार्टला आपण स्टार्टिंग करूया. आता बघा तुम्हाला जस्ट रिॲक्शन विचारलं जाईल, तुम्हाला हा पार्ट आहे की रिॲक्शन ॲप्रोचिंग इक्विलिब्रियम, हा तुमचा पुढचा पॉईंट आहे. तर त्याच्यावर क्वेश्चन कशी विचारले जातील, एक्सप्लेन द रिॲक्शन ॲप्रोचिंग इक्विलिब्रियम विचारलं जाईल, किंवा डिराइव्ह द इक्वेशन ऑफ इक्विलिब्रियम कॉन्स्टंट फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन इन टर्म्स ऑफ द रेट कोएफिशिएंट फॉर द
ॲप्रोचिंग ऑफ द इक्विलिब्रियम. कळतं आहे? तुम्ही फक्त जसं एक्झाम डेरिव्हेशन म्हणून घाबरू नका प्लीज. एकदम इझी आहे, सगळ्यात इझी हेच आहे. ठीक आहे, की तुम्हाला इथं आउट ऑफ मिळतील म्हणजे मिळतील जर तुम्ही ह्या व्ह्यूने तुम्ही जर स्टडी केला तर. ठीक आहे, आता आपण तुम्हाला जसं विचारलं की एक्सप्लेन द ॲप्रोचिंग इक्विलिब्रियम विचारायला किंवा हा क्वेश्चन विचारला गेला तर तुम्ही आन्सर कसं राईट डाऊन करणार. ठीक आहे, जसं आता कन्सिडर करायची तुम्ही रेट. आता रिॲक्शनला सुरुवात केली तुम्ही फिजिकलमध्ये. ठीक आहे, तर मी तुम्हाला जसं सांगते तसंच प्लीज बघा. ठीक आहे, आता बघा जनरल इक्वेशन तुम्हाला सगळ्यांना माहिती. फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन ए तुमचा रिॲक्टंट देन प्रोडक्ट. ठीक आहे, आता ए तुमची एक फॉरवर्ड जाते आणि एक बॅकवर्ड रिॲक्शन आहे. कळतं आहे? वेअर के इज इक्वल टू रेट कॉन्स्टंट. याचं काय आहे, के म्हणजे काय, रेट सगळ्यांना माहिती. रेट कॉन्स्टंट आपण बोलतो, पण तो कसा आहे फॉरवर्ड रिॲक्शन आहे, कारण की हा सरळ जातो आहे, जे जस्ट फॉरवर्ड टाईपने जातो आहे. ठीक आहे, आणि हा बॅकवर्ड होतो आहे. के डॅश म्हणजे बॅकवर्ड रिॲक्शन आहे. एवढं तुम्ही राईट डाऊन केलं. पुढच्या पॉईंटला बोथ द फॉरवर्ड अँड बॅकवर्ड रिॲक्शन इज फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. बोथ टाईप ऑफ द रिॲक्शन काय, फॉरवर्ड अँड बॅकवर्ड रिॲक्शन जी आहे ती तुमची रेट कॉन्स्टंट फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे. रेट ऑफ चेंज ऑफ कॉन्सन्ट्रेशन टेक प्लेस ऑफ द टू वे. आता ते टू वे कसे आहेत ते बघून घेऊया. तुम्ही फक्त आधी रिॲक्शन लिहिली, त्यांचं फक्त लिहिलं आहे की बॅकवर्ड आहे का फॉरवर्ड आहे तेवढं लिहिलं आहे, बाकी काहीच नाही केलं. ठीक आहे, आता हे दोघी पण आपण बघणार आहेत इक्वेशन कसे होत आहेत ते. आधी दिले कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए, जो कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए डिक्रीज बाय द फॉरवर्ड रिॲक्शन. आता डिक्रीज म्हटल्यावर तुम्ही काय करणार, मायनसमध्ये लिहून घेणार. ठीक आहे, देन रेट ऑफ रिॲक्शन कॉन्सन्ट्रेशन रेट इक्वल टू मायनस के केली, कारण की हा डिक्रीज आहे. तुम्हाला लक्षात नसेल राहत ना, डिक्रीज लक्षात ठेवा. डिक्रीज म्हणजे काय, मायनस लिहून घ्या. के म्हणजे काय, फॉरवर्ड रिॲक्शन करतो आहे, आणि ए कॉन्सन्ट्रेशन ऑफ. आता तुम्ही बॅकवर्ड रिॲक्शन दिली पण इथं काय सांगितलं, इंक्रीज दिली, तर मग के काय लिहिणार तुम्ही, प्लसमध्ये लिहा किंवा के डॅशमध्ये लिहा, ते तुमच्यावरती आहे. ठीक आहे, आणि काय लिहिणार तुम्ही, सेकंड रिॲक्टंटला बी लिहिणार आहे. ठीक आहे, इथपर्यंत आल्यात तुम्ही. फक्त जे ना जिथं लिहिलं आहे ना तेच तुम्ही थेअरीमध्ये राईट डाऊन करा. ठीक आहे, आता नेट रिॲक्शन कशी लिहिणार, मी तुम्हाला ही जस्ट थेरममध्ये पण लिहून दिलं असतं, पण कसं होतं की प्रॉब्लेम येतात म्हणून मग मी राईट डाऊन नाही करून देत. आता डी ए अपॉन डी ए कॉन्सन्ट्रेशन डी टी. आता एची व्हॅल्यू आपण लिहून घेतो आहे. ठीक आहे, आता तुम्ही मायनसमध्ये के ए आणि तुमचा जो पुढचा आहे के डॅश बी तेवढं लिहिलं आहे बरोबर. आता रेट ऑफ चेंज ऑफ रिॲक्शन कॉन्सन्ट्रेशनमध्ये कसं लिहिणार, आता तुम्हाला सगळ्यांना माहिती की आपण यांच्या व्हॅल्यू लिहितो, नंतर त्या पुट ऑफ करतो, मग ते इक्वेशनमध्ये लिहितो, तेवढंच करायचं असतं. आता हा ए झिरो म्हणजे काय, तुमची झिरो व्हॅल्यूला काय येते ते दिलेलं आहे. एची व्हॅल्यू नाही घेते आपण, झिरोची व्हॅल्यू घेतो आहे. कळतं आहे, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए प्लस कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी. ठीक आहे, आता बीची व्हॅल्यू लिहिणार. आता बीची व्हॅल्यू म्हणजे काय येईल तुमची, आपोआप बी तर येणारच नाही बरोबर ना, म्हणजे हा ए झिरो आणि तुमचा कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. कळतं आहे, आणि हीच इक्वेशन हा जो तुमचा फर्स्ट आहे ना, ही जी फर्स्ट नंबरची व्हॅल्यू आली ना त्याच्यामध्ये ह्या इक्वेशनमध्ये तुम्ही ती पुट करणार आहे, ही व्हॅल्यू पुट करणार आहे. ठीक आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, पुट व्हॅल्यू करणार डी ए अपॉन डी टी कॉन्सन्ट्रेशन ऑफ, म्हणजे डी ए अपॉन डी टी केलं आहे. आता तुम्ही एची व्हॅल्यू तर काढली नाही आहे, ए झिरोची व्हॅल्यू, म्हणजे हा जसं बॅकवर्ड कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए लिहिणार तुम्ही. ठीक आहे, सॉरी फॉरवर्ड म्हणजे तो डिक्रीज याच्यामध्ये येतो आहे. ठीक आहे, थोडंसं मी बोलण्यामध्ये कधी कधी जर हे होत असेल तर मी पुन्हा हे करेन. ठीक आहे, आता मायनस के लिहिलं आहे. ठीक आहे, आणि के डॅश, आता बीची व्हॅल्यू तुम्हाला राईट डाऊन करायला लागली, काय सांगितलं, के डॅश बी. आता बीची व्हॅल्यू राईट डाऊन करणार तुम्ही ए झिरो आणि देन ए, जी काढली तीच राईट डाऊन केली. इथपर्यंत आलेत तुम्ही, इथपर्यंतच करायला लावलं मी तुम्हाला. ठीक आहे, नेक्स्ट कंडिशनला काय आहे, डी ए कॉन्सन्ट्रेशन ऑफ डी टी. ठीक आहे, तुम्ही जसं जसं लिहिणार ही व्हॅल्यू, आणि आता हा काय करणार, कोएफिशियंट जो रेट कॉन्स्टंटचा के डॅश आहे तो फक्त सेपरेट लिहून टाकणार, बाकी काहीच करणार नाही. ठीक आहे, के डॅश ए झिरो, आता मायनस आहे तर मायनस करणार, परत के डॅश ए कॉन्सन्ट्रेशन. कळलं, ओके. नंतर मग काय होणार, डी ए कॉन्सन्ट्रेशन ऑफ डी टी इक्वल टू, आता तो काय होऊन जाईल, हा तुमचा फक्त रिअरेंजिंगमध्ये चालला जाईल. के डॅश ए झिरो म्हणजे आधी तुम्ही असं लक्षात ठेवा की आधी झिरोची व्हॅल्यू लिहा, नंतर एची लिहिल्या, नंतर मग बॅकवर्डची लिहिला. एवढं तर लक्षात राहील ना, बाकी काहीच करू नका. फक्त तुम्ही आधी काय करा, तुमचं जर असं नसं लक्षात राहतं, झिरोची व्हॅल्यू आधी लिहून घ्या. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला सर्वांना इथपर्यंत इझिली लक्षात येईल. नंतर झिरोची व्हॅल्यू लिहून घ्यायची, नंतर हा मायनस, हा बघा हा मायनसमध्ये चालला जाईल, इकडं बघा मायनसच आहे ना, के ए कॉन्सन्ट्रेशन, हा मायनस आहे तर मायनस, जसं तसं राईट डाऊन करा. फक्त काय करा, 0 1 2
असं लक्षात ठेवा, कारण की फॉरवर्ड ही बॅकवर्ड लक्षात राहील, म्हणजे 1 नंबर देऊन तुमचं फक्त जसं तुम्हाला की नाही जसं लक्षात राहील ना तसं करा. ठीक आहे, असं सांगत नाही की असं लक्षात ठेवा, पण इझिली तुम्हाला असं खूप सिम्पल जाईल म्हणून सांगते की 0 नंतर 1 नंतर 2 म्हणजे फॉरवर्ड नंतर बॅकवर्ड लिहा. ठीक आहे, डी ए कॉन्सन्ट्रेशन ऑफ डी टी. ठीक आहे, आता काय केलं आहे तुम्ही के डॅश ए 0 इथपर्यंत आले. आता तुम्ही काय करणार, हा ए तर कॉन्स्टंट आहे म्हणून तुम्ही कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए कॉन्स्टंट लिहून घेतला, नंतर के आणि देन के डॅश तुम्ही ब्रॅकेटमध्ये लिहून घेतला आहे. समजलं, फक्त के आणि के डॅश तुम्ही ब्रॅकेटमध्ये लिहिला. हा मायनस तर हा आहे बघा पुढे दिलेलाच आहे आपण, कळतं आहे, म्हणून हा मायनस पण आपण कॉमन लिहून घेतला आहे, कळतं आहे. नंतर डी टी, आता डी टी म्हणजे डी ए तुमचा इकडे गेला रिॲक्शनसाठी, डी टी लिहिला, डी ए कॉन्सन्ट्रेशन ऑफ, आणि जसंच तसं तुम्ही इथं राईट डाऊन केलं आहे खाली, ही जशी तशी रिॲक्शन तुम्ही खाली राईट डाऊन केला. हीच तुमची काय आहे सेकंड नंबरचं इक्वेशन आलेलं आहे, कळते. मला माहिती की इझी नाही आहे, तर तुम्हाला समजायला मी तुम्हाला राईट डाऊन पण करून दिलं असतं, पण ते जास्त वेळ जाईल म्हणून मी राईट डाऊन नाही करून देत. तुम्ही जेवढं मी सांगते ना तेवढंच करा, जसं मी सांगून देते तसं. आता तुम्ही इंटिग्रेशन ऑफ द अबो इक्वेशन तुम्ही फिजिक्समध्ये शिकलेच असणार, तुम्हाला फिजिक्सचा पार्ट आहे तर तुम्हाला इझी लक्षात डेरिवेशन वगैरेमध्ये. ठीक आहे, आता कॉन्सन्ट्रेशन ऑफ ई टाईम टी इक्वल टू A0, म्हणजे आता काय करतो आहे इंटिग्रेटिंग करतो आहे म्हणजे सर्वांना माहिती आलं की हा टी आहे, बरोबर. आता इथं कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए येईल, हा इकडे येऊन जाईल. ठीक आहे, मी तुम्हाला दाखवते, इथंच दाखवते. हे बघा कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए टी, हा तुमची 0 व्हॅल्यू ती कॉमन काढून घेतली, नंतर के डॅश प्लस के ई मायनस के डॅश टेम्परेचर के अपॉन के डॅश. तुम्ही याला इंटिग्रेशन केल्यावर तुम्हाला ही व्हॅल्यू मिळते, बरोबर. आता आपलं तर मॅथमॅटिक्स नाही म्हणून मी तुम्हाला तेवढं समजावू नाही शकत की कशी आली आहे, पण बाकीचं तर तुम्ही इक्वेशनवरनं सांगू शकता की कशी आली ती. ठीक आहे, तुम्हाला जसं लक्षात राहील ना तसं लक्षात ठेवा. ठीक आहे, नाव टी इक्वल टू इन्फिनिटी, या टीचा व्हॅल्यू काय दिली इन्फिनिटी, आणि ए टी म्हणजे काय दिली इन्फिनिटी, ए इन्फिनिटी, टीची तुम्हाला इन्फिनिटी काढायची. बस ते फक्त इक्वेशनमध्ये पुट ऑफ करा, दुसरं काहीच करू नका. बघा इथं फक्त टी जिथं घेतलं तिथे इन्फिनिटी केला आहे, बाकीचं जसं तसं राईट डाऊन केलं, परत इथं पण इन्फिनिटी लिहिला. इथपर्यंत आलं तुम्ही. आता ए इन्फिनिटी A0. ठीक आहे, आता आपण काय केलं इथं फक्त सेपरेट करून टाकलं आहे, म्हणजे काय के ई, के हा जो मायनस के आणि इन्फिनिटी लिहिला आहे, परत के म्हणजे के ई हा के डॅश आणि इन्फिनिटी लिहिला आहे. समजलं, काहीच नाही केलं आहे, फक्त सेपरेट करा, पहिले एकत्र करा नंतर सेपरेट करा, एवढंच आहे. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला कळलं, बरोबर. आता फक्त सेपरेट देऊन दिलं होतं. आता बट ई मायनस के म्हणजे इन्फिनिटी जे असेल तो काय असणार आहे 0 असणार आहे. ठीक आहे, आता 0 असल्यावर व्हॅल्यू काय येईल, म्हणजे तुमची जी ही व्हॅल्यू असणार ना, म्हणजे ई इन्फिनिटी जिथं पण जाते ना, ई इन्फिनिटी बघा दोनमध्ये कॉमन आहे, तर ते काय आहे की ई इन्फिनिटी म्हणजे तुमची काय 0 व्हॅल्यू आहे, म्हणजे ती आपण रिॲक्शनमध्ये पुट ऑफ करू, म्हणजे इथे तुम्ही फक्त जस्ट 0 असणार आहे तुमच्यावाली. ठीक आहे, आता बघा ए इन्फिनिटी इक्वल टू A0. ओके, A0पर्यंत आले, के अपॉन के डॅश हे ॲज इट इज जस्ट तसं लिहा, आणि तुमचा काय फक्त के डॅश येईल, कारण की ही व्हॅल्यू काय होऊन गेली आहे 0 होऊन गेली. तर तुम्ही 0 लिहिला नाही लिहिला तरी काही हरकत नाही. ही बघा ही पूर्ण व्हॅल्यू आपण 0 लिहून टाकली, कारण की इन्फिनिटीची व्हॅल्यू आपण सांगितली 0. ठीक आहे, नेक्स्ट तुम्ही लिहिणार आहे की सिम्युलरली फॉर द बॅकवर्ड रिॲक्शन. सिम्युलरली रिॲक्शन बॅकवर्डसाठी तसंच करणार आहे तुम्ही, म्हणजे आता फक्त कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए घेतलं होतं आणि तुम्ही तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी घेणार आणि तिथे ती व्हॅल्यू पुट ऑफ करणार. के डॅश इक्वल टू के घेणार आहेत आता बॅकवर्ड रिॲक्शन, म्हणजे तुम्ही के राईट डाऊन करू शकतात, के डॅशच्या म्हणजे तुम्ही के लिहितात असं सांगणार आहे तुम्ही. ठीक आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी इन्फिनिटी इक्वल टू, आता बीची जी व्हॅल्यू होती ना ती तुम्ही इथं राईट डाऊन A0 के अपॉन के प्लस के डॅश, हे तुमचं 6 नंबरचं रिॲक्शन आले. म्हणजे आपण डायरेक्ट बघा, तुम्ही जास्त एवढा पूर्ण स्टेप सॉल्व करण्यापेक्षा तुम्ही काय केलं इथूनच हे रिॲक्शनचं हे करून टाकलं आहे की तुम्ही बीसाठी पण तसं लिहिणार. सिम्युलरली बीसाठी पण तेच केलं आहे, फक्त एच्या जागेवर काय लिहिलं बी लिहिलं आहे, A0 बाकीचं ॲज इट इज. कळलं. ठीक आहे, फक्त काय सांगितलं त्याने के डॅशचे म्हणजे तुम्ही के यूज करताय, समजतं आहे. आता हे दोघी जे पण इक्वेशन आले तुमच्या 5 आणि 6 काय करणार ते डिवायडेशन करणार, म्हणजे पी इन्फिनिटी अपॉन ए इन्फिनिटी. समजलं, दोघंही तुम्ही राईट डाऊन केले आहेत. आता बघा जे सिम्युलर स्टेप असतील त्या तुम्ही काय करणार हे कॅन्सल आउट करून टाकणार. आता A0 रिझल्ट गेट गेला आहे, के प्लस के म्हणजे के डॅश आणि के प्लस के डॅश तुम्ही तो काढला आहे, आणि हा के अपॉन के डॅश आहे, बरोबर ना, हा के डॅश आहे ना तुमचा आधी जे इक्वेशनमध्ये आले बघा हा. ठीक आहे, के अपॉन के डॅश, मग तेच तुमचं बी इन्फिनिटी अपॉन ए इन्फिनिटी के इक्वल टू के डॅश इथपर्यंत आले तुमचे. आणि तुम्ही जे हा के अपॉन के डॅश
आता याची व्हॅल्यू काय लिहिणार आहे तुम्ही, बी इन्फिनिटी अपॉन ए इन्फिनिटीची व्हॅल्यू काय लिहिणार आहे, के लिहिणार आहे तुम्ही, कॉन्स्टंट के. म्हणजे तुम्ही के इक्वल टू बाकीचं जसं तसं पुट अप केलं आहे आणि इक्वेशन लिहिलं आहे. ठीक आहे. दिस इज इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. एक्सप्रेशन इज रेशो ऑफ द रेट ऑफ द फॉरवर्ड आणि बॅकवर्ड रिॲक्शन. एकदम सिम्पल आहे. तुम्हाला जर समजलं नसेल तर पुन्हा एकदा तुम्ही बघा, हा कंप्लीट वॉच करा तुम्ही, म्हणजे तुम्हाला इझी लागेल. मी जास्त डिफरंट टिप्स घेतलेले नाही, फक्त त्याच रिॲक्शन आहे, त्याच करायच्या तुम्हाला. ठीक आहे. आणि तुम्हाला हे विचारलं जातं, मी जसे क्वेश्चन विचारलेले आहेत आतापर्यंत तसेच घेते मी. ठीक आहे. तुम्हाला कन्फ्यूज करण्याचं काम करणार नाही. आता तुम्हाला हे फक्त तुम्हाला हे एक्झाम्पल एवढं तुम्ही डेरिवेशन डिफिकल्ट सॉल्व केलं तर हे फक्त दोन तीनच यायचं आहे. थोडंसं जे फक्त लक्षात द्या की बायोमॉलिक्युलर आणि सेकंड ऑर्डर रिॲक्शन विचारलेले तर तुम्ही काय करणार आहे, कन्सिडर द रेट ऑफ म्हणजे रिॲक्शन तुम्ही कसं लिहिणार, हा तुमचा रिॲक्ट आहे, बॅकवर्ड आणि फॉरवर्ड रिॲक्शन सी आणि डी तुम्हाला हा प्रोडक्ट मिळणार आहे. ठीक आहे. आता के ए आणि के डॅश म्हणजे काय, रेट ऑफ द रिॲक्शन ऑफ द फॉरवर्ड रिॲक्शन, रेट ऑफ द रिॲक्शन ऑफ द बॅकवर्ड. तुम्हाला हेच विचारलं जाईल पूर्ण, तुम्ही जेवढं पण बघणार ना फिजिकलमध्ये तेवढं सगळं हेच असणार आहे रिॲक्शनमध्ये. ठीक आहे. आता तुम्ही लिहिणार त्याचे इक्वेशन लिहिणार, डी ए अपॉन डी टी म्हणजे कॉन्सन्ट्रेशन डी एची व्हॅल्यू लिहिणार. आता काय लिहिणार आहे, तुम्हाला के दिलेला आहे. ठीक आहे. इक्वेशन लिहिलं के ए कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए, कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी, परत के डॅश कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी, कॉन्सन्ट्रेशन ऑफ डी. समजलं. बॅकवर्ड आणि फॉरवर्ड दोघी लिहिलं तुम्ही. आणि ती बट ॲट इक्विलिब्रियम म्हणजे डी अपॉन डी टी काय व्हॅल्यू आहे, 0 आहे. म्हणजे तुम्ही इकडं 0 लिहिणार, बाकीचं असं जसं तसं राईट डाऊन करणार आहे. ठीक आहे. नंतर मग तुम्ही काय करणार, हा के जसं तुम्ही रिॲक्शन करताय तर सपोज तर काय करणार आहे, के ए कॉन्सन्ट्रेशन बी कॉन्सन्ट्रेशन इक्वल टू के ए डॅश म्हणजे के डॅश ए सी कॉन्सन्ट्रेशन ऑफ डी. ठीक आहे. तेच रिॲक्शन करणार तुम्ही. बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिहिलं आहे तुम्ही, जसं ए आणि बी म्हणजे कॉमन हे काढून टाकलं आहे आणि मग फक्त तुम्ही कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए बी सी लिहिलं आहे. ठीक आहे. आणि आर एच एस ऑफ द इक्विलिब्रियम कॉन्स्टंट काय केली तुम्ही, ह्या व्हॅल्यूची किंमत काय लिहिली आहे, के लिहिली. सिम्पल रेट कॉन्स्टंट. आता के आणि के डॅश इक्वल टू के किंवा के इक्वल टू के के डॅश तुम्ही असंही लिहू शकता किंवा असंही लिहू शकता. म्हणजे हे घेतलं काय आणि हे घेतलं काय, दोघेही सेम आहेत, फक्त तुम्ही के ह्या साईडला लिहिताय, के बॅकवर्ड म्हणजे तुम्ही दोघेही लिहून टाकले. ठीक आहे. एवढं जे पुढच्या टॉपिकला आपण बघणार आहेत, पुढे मग हे जे रिॲक्शन आहेत तेच बघणार आहेत आपण. जर तुम्हाला हा व्हिडिओ जर हेल्पफुल वाटला असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका. तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल चॅनल तर सबस्क्राईब देखील करा. आणि खरंच तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील ना तर मला ते टॉपिक सांगा, मी ते घेईलच. आता ह्या टॉपिकवर कोणाला प्रॉब्लेम होते त्यांनी मला कमेंट केलेले, तर मी हा घेतला होता हा टॉपिक. तर तुम्हाला आता मी फिजिकल कम्प्लीट शिकवणार आहे. ठीक आहे. Thank you so much watching this video.